वात प्रकृतीचा श्लोक जो चरक विमानस्थानामध्ये आलेला आहे तो अशा प्रकारे वातस्तु वृक्ष लघु चलबहु शीघ्र शीत परुष विशद तस्य रोक्षात वातला वृक्ष अपचित अल्पशरीराः प्रततरुक्ष क्षाम सन्न सक्त जर्जर स्वराः जागरूकाश्च भवन्ति लघुत्वात् लघुचपलगति लघुचेष्टा आहार विहारः चलत्वात् अन्वस्थित संधी अक्षी भ्रू हनु ओष्ठ जिव्हा शीर स्कंद पाणी पाद बहुत्वात बहुप्रलाप कंडरा शिरा प्रताना शीघ्रत्वात शीघ्र समारंभ शीघ्र शोभ विकाराः शीघ्र त्रास राग विरागाः श्रुतग्राहिण्यो अल्पस्मृतियश्च शैत्यात शीत असहिष्णव प्रतत शीत उद्वेपकस्तंभः पारुष्यात परुषकेश श्मश्रू रोम नख दशन वदन पाणी पादः वैषद्यात स्फुटितांगावयवाः सततसन्धि शब्दगामिनश्च भवन्ति तम एवं गुणयोगात् वातला प्रायेण अल्पबलाश्च अल्पधनाश्च अल्प आयुष्याश्च अल्प अपत्याश्च अल्पसाधनाश्च भवन्ति। आता हा जो पूर्ण श्लोक आहे त्याचा वर्ड टू वर्ड मिनिंग मी तुम्हाला सांगते। हा जो श्लोक आहे ना याच्यामध्ये जी पूर्ण पहिली लाईन आहे वातस्तु वृक्ष लघु चलबहु शीघ्र शीत परुष विशद हे वाताचे 8 गुण ह्यांनी सांगितलेले आहेत आणि ह्या पूर्ण श्लोकामध्ये 1 बाय 1 एकेका गुणाबद्दल त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। तर ते आपण बघू। वातस्तु वृक्ष हा गुण लघु चल बहु शीघ्र शीत परुष विशद असे 8 गुण त्यांनी वात दोषाचे दिलेले आहेत, वात प्रकृतीसाठी दिलेले आहेत। त्यामध्ये सर्वात पहिले आपण वृक्ष गुण बघू। तस्य वृक्षात वातला म्हणजेच वाताच्या वृक्ष गुणामुळे तीन गोष्टी अफेक्ट करतात। म्हणजे जसं की शरीर त्या व्यक्तीचं कसं आहे, त्याचा स्वर कसा आहे म्हणजे त्याचा आवाज कसा आहे आणि त्याची झोप कशी आहे म्हणजे निद्रा कशी आहे। ओके, तर सर्वात पहिला आपण शरीर बघू। शरीरामध्ये कसं दिलेलं आहे वृक्ष अपचित अल्प शरीराः म्हणजे त्याचं शरीर कसं आहे वृक्ष आहे, त्यानंतर अपचित शरीर आहे आणि अल्प शरीर आहे। ओके, वृक्ष म्हणजे ड्राय एकदम, अपचित म्हणजे ज्याचा BMI आपण बघतो तो 18पेक्षा कमी असेल तर ते अपचित होतात, म्हणजेच आकाराने लहान दिसतात आपल्याला बघूनच असं त्यांचं वय वाटत नाही, ज्या वयाचे ते आहेत त्या वयापेक्षा कमी वाटतात, ते अपचित शरीर असतं त्यांचं। आणि अल्प म्हणजे त्यांचं वेट कमी असते, हाईट कमी असते, त्याला अल्प शरीर असं म्हणतो। त्यानंतर स्वराबद्दल दिलेलं आहे की प्रतत वृक्ष क्षाम सन्न सक्त जर्जर स्वरा म्हणजे हे त्यांनी स्वराचे 6 प्रकार तिथे दिलेले आहेत। प्रतत म्हणजे असं ओढल्यासारखा आवाज असा ओढल्यासारखा वाटतो। त्यानंतर वृक्ष स्वर म्हणजे तो जो आपल्याला असं ऐकावासा न वाटणारा आवाज म्हणजेच अप्रिय आवाज जर आपण म्हणलं जसं कावळ्याचा आवाज तो आपल्याला वृक्ष स्वर वाटतो, म्हणजे आपल्याला ऐकावासा नाही वाटत। त्यानंतर क्षाम स्वर आहे म्हणजेच बारीक आवाज येतो व्यक्तीचा। त्यानंतर सन्न म्हणजेच असं फुटका फाटलेला जो आवाज वाटतो ना आपल्याला तो। त्यानंतर सक्त म्हणजे जे अडखडत जे बोलतात ना तो म्हणजे सक्त स्वर। आणि जर्जर स्वर म्हणजेच कर्कश आवाज, खूप ओरडतात, खूप कर्कश वाटणारा आवाज म्हणजे जर्जर स्वर। असे स्वराचे 6 प्रकार दिलेले आहेत। त्यानंतर झोपीबद्दल दिलेले वर्णन जागरूकाश्च भवन्ति म्हणजे ते रात्री जागरण करतात, त्यांना झोप येत नाही रात्री असे ते व्यक्ती। त्यानंतर नेक्स्ट गुण आहे लघु। आता वृक्ष गुण झाला, आता लघु गुणाचे वर्णन दिलेले। लघु गुणामुळे वाताच्या लघु गुणामुळे लघु चपल गती लघु चेष्टा आहार विहार। ओके, म्हणजेच त्यांची गती ही लाईट असतात, ते सगळ्या गोष्टींमध्ये लाईट म्हणजे त्यांचं जे काम करायची पद्धती ती खूप अशी लाईट पद्धतीने करतात। त्यांचा आहार जो आपण म्हणतो ना लाईट आहार घेतात, ते त्यांना आहार लाईट घ्यायची सवय असते, ते म्हणजेच लघु गुणामुळे वाताच्या लघु गुणामुळे त्यांचे असं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे चलगुण, वाताचा चलगुण। चलगुणामुळे त्यांचे जे अनवस्थित म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना त्यांच्या काही त्या अनवस्थित असतात, म्हणजेच अनवस्थित संधी म्हणजे जॉईंट्स, अनवस्थित डोळे, अनवस्थित भ्रू म्हणजेच आयब्रोज, अनवस्थित हनु म्हणजे हनुवटी, अनवस्थित ओष्ठ म्हणजे ओठ, अनवस्थित जिव्हा म्हणजे जीभ, अनवस्थित शीर म्हणजे डोकं, त्यानंतर अनवस्थित स्कंद म्हणजे खांदे, त्यानंतर अनवस्थित पाणी आणि पादा म्हणजेच हात आणि पाय, पाणी पादा म्हणजेच हात आणि पाय। ओके, त्यानंतर नेक्स्ट गुण आहे बहुगुण।
वाताच्या बहुगुणामुळे म्हणजे असं पुष्कळ प्रमाणात म्हणजे बहुगुण जर आपण विचार केला, बहु म्हणजे खूप जास्त असा विचार करा आणि खूप सारं त्यांना म्हणजे खूप प्रलाप म्हणजे खूप बडबड करतात, ते खूप बोलण्याची सवय. बहुकंडरा शिरा प्रताना म्हणजे कंडरा म्हणजे टेंडॉन्स असतात, शिरा म्हणजे शिर म्हणजेच ब्लड वेसल्स ज्या असतात आणि प्रताना म्हणजे ज्या पसरलेल्या असतात. खूप अशा टेंडॉन्स आणि ब्लड वेसल्स पसरलेल्या असतात, पुष्कळ प्रमाणात असतात. जसं की आता आपण जर आपल्या हाताला बघितलं तर जर समजा आपल्या हातावर पण जर आपल्याला टेंडॉन्स आणि ब्लड वेसलचं जाळं दिसतंय, याचा अर्थ हा वात दोषाच्या बहुगुणामुळे असं दिसून येते. ओके. त्यानंतर शीघ्र गुण, शीघ्र म्हणजे फास्ट त्यांना कामं करायची सवय असतात, म्हणजे शीघ्र समारंभ, चटकन सुरुवात करतात ते कामाची. ओके. त्यानंतर शीघ्र शोभ विकारा, शीघ्र समारंभ, शीघ्र शोभ विकारा, शीघ्र त्रास राग विरागा, क्षुतग्राहिन्यो अल्पस्मृतियश्च म्हणजेच शीत समारंभ म्हणजेच चटकन ते सुरुवात करतात. शीघ्र शोभ विकारा हा म्हणजेच ते खूप लवकर चिडतात सुद्धा, त्यांना खूप लवकर राग येतो किंवा विकार म्हणजेच डिसीज, तर ते खूप लवकर आजारीसुद्धा पडतात. ओके. त्यानंतर शीघ्र त्रास राग विरागा, त्यांना खूप लवकर राग येतो, त्यांना खूप त्रास होतो असं आपण म्हणू शकतो. क्षुतग्राहिन्यो अल्पस्मृतियश्च म्हणजे त्यांची जी मेमरी रिटेन्शन पॉवर आहे ती कमी असते. त्यानंतर ना त्यांची बुद्धी पण थोडी कमी असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट गुण आहे शीतगुण. शैत्यात शीत असहिष्णव म्हणजेच ते शीतगुणामुळे ना त्यांना थंडपणा आवडत नाही. प्रतत शीतक उद्वेपक स्तंभक म्हणजेच त्यांना शीत जो हे आहे ना गुण, तो त्यांना शीतगुणामुळे वाताच्या त्यांना थंडपणा आवडत नाही, म्हणजे त्यांना असं गरम राहावंसं वाटतं. त्यानंतर प्रतत शीतक उद्वेपक स्तंभक म्हणजेच त्यांना ना थंडीचे जे विकार असतात, प्रतत म्हणजे सतत त्यांना ते थंडीचे विकार होत असतात, म्हणजे थंडीमुळे जे आपल्याला आजार होतात ना ते त्यांना लवकर व्हायला लागतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पारुष्य हे जे गुण आहे त्यामध्ये पारुष्यात ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की परुष केश श्मश्रू रोम नख दशन वदन पाणी पादा म्हणजेच त्यांचे जे पारुष्य म्हणजे वृक्षपेक्षा पण जास्त ड्रायनेस. आपण बघितलं वृक्ष म्हणजे ड्राय, पण परुष गुण जे आहे वाताचा ते याचा अर्थ आहे की वृक्ष गुणापेक्षा पण खूप जास्त ड्रायनेस जिथे असते. जसं की त्यांचे केस खूप जास्त ड्राय असतात आणि ड्राय केस असले कीच डॅन्ड्रफ होतो ना, तर ज्यांच्यामध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ असेल तर मग ते पण पारुष गुणामुळे आहे. त्यानंतर परुष श्मश्रू म्हणजे दाढी मिशा ज्या आहेत त्या पण ड्राय असतात, ते जे हेअर्स असतात ना दाढी मिशाचे ते पण ड्राय होतात. त्यानंतर रोम म्हणजे जे आपल्या हातापायावरती जे केस आहेत ना थंडीमुळे ते बघा काटे येतो आपण असं म्हणतो, ते रोम म्हणतो आपण त्या केसांना, ते हेअर्स पण ड्राय असतात. त्यांचे नखसुद्धा नेल्ससुद्धा ड्राय असतात, त्यांचे दातसुद्धा ड्राय असतात म्हणजे. आणि त्यानंतर त्यांचा चेहरासुद्धा पूर्ण ड्राय पडलेला असतो, त्यांचं तोंड पूर्ण ड्राय पडलेलं असतं. त्यानंतर हातपायसुद्धा ड्राय असतात असं सांगितलं हे परुष गुणामुळे. त्यानंतर वैशद्यात म्हणजे विशद गुण जो आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे वैशद्यात स्फुटित अंग अवयवा सतत संधी शब्दगामिनश्च भवन्ति. याचा अर्थ असा आहे की स्फुटित अंग अवयव म्हणजेच आपण असं म्हणत नाही का भेगा पडतात, टाचेला पण भरपूर जणांच्या भेगा पडलेल्या असतात, तर ते स्फुटित अंग अवयव म्हणजेच फुटलेले अंग अवयव असतात. तर म्हणजे ड्रायनेस जेव्हा जास्त होतो ना तेव्हा ते म्हणजे अंगावरती भेगा पडायला लागतात ना, मग त्याच्यामुळं ते विशद गुणामुळे वाताच्या. त्यानंतर सतत संधी शब्दगामिनश्च भवन्ति म्हणजे आपले जे जॉईंट्स असतात ना त्याच्यामधून ना असं कट आवाज येतो विशद गुणामुळे वाताच्या. ओके. त्यानंतर आता एवढे जे आपण सगळे गुण बघितले, तम एवं गुणयोगात वातला प्रायेण म्हणजे आपण हे सगळे वरती जे गुण पाहिले आत्तापर्यंत त्या सर्व गुणांमुळे बहुतांश वेळा, प्रायेण म्हणजे बहुतांश वेळा आणि तम एवं गुणयोगात वातला म्हणजेच ह्या प्रकृतीच्या सर्व यावरच्या गुणांमुळे बहुतांश वेळा ती जी व्यक्ती असते ती अल्प आयुष्याची असते, म्हणजेच तिचं आयुष्य फार कमी असतं. हे बहुतांश वेळा, हे असं नेहमीच असं होईल असं नसतं, तर बहुतांश वेळा ती व्यक्ती अल्प आयुष्य असतं म्हणजे तिचं आयुष्य कमी असतं, तिच्यामध्ये बल कमी असतं, म्हणजेच
ती तेवढी स्ट्रॉंग नसते ॲज कम्पेअर टू पित्त कफच्या प्रकृतीच्या पेक्षा ही जी व्यक्ती असते ती अल्प बलाढ्य असते. त्यानंतर म्हणजे जर अल्प आयुष्य आहे तर मग अल्प अपत्य त्यांना अल्प अपत्य म्हणजे अपत्य पण नसतात त्यांना समजा. त्यानंतर अल्पधनाश्च त्यांच्याजवळ साधन सुखसुविधा कमी असतात. त्यानंतर अल्पधनाश्च म्हणजे त्यांच्यामध्ये धन पण कमीच असते मग असं आहे. तर मग एवढं सगळं जे आहे ते वात प्रकृतीमध्ये येतं. तर खूप इम्पॉर्टंट आहे हा श्लोक, तुम्ही लर्न करायला हवा. जर तुम्हाला फक्त श्लोकच पाहिजे असेल तर मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. बाकी हे फक्त त्याचं डिस्क्रिप्शन कसं दिलेलं आहे, काय सांगितलं आहे त्याच्यात मी ते सांगितलं. काही डाऊट असतील तर प्लीज विचारा. थँक्यू.